गुड मॉर्निंग नागपूर. तो आज आहे सॅटरडे, म्हणजे की उद्या सुट्टी. काल तर खूप मजा आली, खूप म्हणजे का ऑब्विसली पुराण्या फ्रेंड्सला भेटून तर चांगलंच वाटतं. मला पण चांगलं वाटतं. उद्या सुट्टी म्हणजे मी अजून जास्त जास्त चांगले चांगले रील्स बनवू शकेल. ये मी स्वतःच बिझी होते. फालतू ओव्हर थिंकिंग नाही झाली पाहिजे म्हणून मी प्रयत्न करत राहते. बिकॉज माझं डोकं खूप खराब आहे. म्हणजे की मला काही म्हणजे होतं मी ते नाही, बट ठीक आहे. पण मी स्वतःला बिझी ठेवायचा प्रयत्न करते, काही ना काही करून, टाइमपास करून. हे असे ब्लॉग्स बनवून ज्याच्यात मला काही पहिले इंटरेस्ट होता नाही, पण आता बनवते. मला माहिती जास्त लोक बघत पण नाही, 10-15 एवढेच बघतात, बट मी स्वतःसाठीच टाकते. काय करू यार, दुसऱ्या कोणतं काम आहे नाही, ऑफिसला जाणं येणं. मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो, तर तेच यूट्यूबसारखं माध्यम आहे. तर ब्लॉगिंग करायची, जेव्हा लोक दिसते तेवढं पहा, नाही की नको पहा. पण बघा, तुमचा पण टाइमपास होईल, माझं पण काम होऊन जाईल नाही का नाही. पण चॅनल सबस्क्राईब पण करा. बघा पूर्ण ब्लॉग की समोर काय काय होते, काय काय नाही जाणी. सो फायनली सॅटर्डे नाईट आणि काही एक्साइटिंग नाही. वा असंच आहे. आज काही एक्साइटिंग नाही, काही फ्रेंड्स नाही भेटले, काही नाही, काही बाहेर नाही, काही नाही. बस लाईफ फुल ऑफ प्रॉब्लेम्स. आणि मला कडे एक पण सोल्युशन नाही वाटत मला. म्हणजे मला असं वाटतं की आता एक प्रॉब्लेम पासून सुटका होईन, पण नाही. मी दुसऱ्या गड्ड्यात जाऊन पडते, दुसऱ्या गड्ड्यातून नाही गेलं तर मी तिसऱ्या गड्ड्यात जाऊन पडते, असं होतं. आणि हसतानीच दिसेल मला, रडतानी नाही गेलं. आणि काय म्हणते, आजकाल मी घरी मला जायची इच्छा नाही, कारण की माझा बापूच नाही ना. जेव्हा माझा बापू होता तर मी किती एक्साइटमेंटमध्ये घरी जात होते, पण आता माझा बापूच नाही तर मी किती लेट झालं तरी मला चालते. कोणाकडे जाऊ घरी यार, आय मिस हिम. तो आता काही नाही येत, एखाद महिना किंवा 2 महिने तर घरी नाहीच येणार, असं आहे. आणि काय इंटरेस्टिंग नाही आहे. सॅलरी माझी पूर्ण उडाली आहे या कृपयाने माझ्या अकाउंटमध्ये. आणि आजची तारीख फक्त 13 आहे, म्हणजे 18 दिवस मला अजून बिना पैशानं काढायचे आहे. कसे काढीन किसी से हम ट्रिप पे जाएंगे, यहाँ से वहाँ उधार मांग के जाएंगे, पर हम ट्रिप पे जरूर जाएंगे न्यू ईयर के लिए. हा ब्लॉग मी इथं संपवत आहे. थँक्यू, बाय बाय.